एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर पहा विद्यार्थी मित्रांनो 29 मार्चला एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड झाला। आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे आहे, ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, मुलांनी आज कोणकोणते चुका केल्या होत्या ज्या की आपल्याला करायचे नाही आहे। भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येत आहे, तर आपल्याला कोणत्या चुका नाही करायच्या, कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, पहिला इव्हेंट कोणता घेतला जातो, दुसरा कोणता इव्हेंट घेतला जातो, तिसरा इव्हेंट कोणता घेतला जातो आणि त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कुठं आहे, जायचं सेंटरपर्यंत जायचं कसं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या गाडीने आपल्याला जायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे रेल्वे स्टेशनपासून। आणि त्याचबरोबर जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे यावर्षी याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ओपन, ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, विजय, ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला मेन माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चुका कोणत्याने करायचा आहे, जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाइममध्ये आपल्याला हजर राहायचं आहे ग्राउंडच्या अंदर, आणि जेवढे तुम्ही लेट गेले तर तेवढं आपल्याला त्या ठिकाणी बाहेर केलं जाणार आहे। एक लक्षात ठेवा, एकदम लेट त्या ठिकाणी जाऊ नका। जो काही रिपोर्टिंग टाइम आहे त्या रिपोर्टिंग टाइमच्या अंदर 3 वाजतापासून त्या ठिकाणी मुलांना बोलावलेलं आहे, तर जवळपास तुम्ही 3 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागू शकता, ठीक आहे। तर सकाळी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी हॉल तिकीट, आधार कार्ड चेक केलं जातं, त्यानंतर तिथं आपल्या बॅग वगैरे गेटापाशी काढायला लावत आहे। त्यानंतर आणखीन समोर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नेलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्यापासून एक फॉर्म सुद्धा लिहून घेतला जातो, फोटो सुद्धा त्या ठिकाणी चिपकावं लागत आहे। आणि डॉक्युमेंट जे लागत आहे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याच्या वेळेस, तर पहा जो तुम्ही फॉर्म भरला तो सुद्धा फॉर्म न्या, जे तुमची पेमेंट स्लिप आहे ते सुद्धा न्या, त्याचबरोबर जे तुमचे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट पण न्या, आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, ठीक आहे, मार्कशीट झालं, बोर्ड सर्टिफिकेट हे सोबतच नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमिशियल नाही, त्याचबरोबर आपल्याला टीसी सुद्धा न्यायचे, त्याला शाळा सोडला सुद्धा दाखला म्हटलं जाते, नॉन क्रिमिनल सुद्धा न्या, आणि आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी, आणि फोटो त्या ठिकाणी 8 ते 10 फोटो राहू द्या पडले, 7 फोटो त्या ठिकाणी सहसा लागतच आहे। आणि हे काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले हे सर्व ओरिजिनल सुद्धा नाही, आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स नाही, त्या ठिकाणी एक झेरॉक्स लागत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट लागत ते मग राहू द्या पडले, जेणेकरून काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही आहे, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची उंची वगैरे त्या ठिकाणी मोजल्या जात आहे, उंची 168 सेंटीमीटर घेतल्या जात आहे, 168 सेंटीमीटरपेक्षा जर थोडी जरी कमी असेल तर आपल्याला फेल केलं जातं, आणि 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी मुलांना चेस्ट नंबर दिला जातं, आणि चेस्ट नंबरला त्या ठिकाणी सेन्सर सुद्धा आहे, चिप सुद्धा आहे, चिप सुद्धा त्या ठिकाणी चेस्ट नंबरला दिले जात आहे, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला जो एक डिटेल इंचार्ज आहे तर तो आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे, तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे तर तो लगेच 100 मीटर घेतला जात आहे, 100 मीटरला 2-2, 3-3 विद्यार्थी सोडत आहे। पहिला इव्हेंट 100 मीटर आहे, 100 मीटर झाल्यावर दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे त्या ठिकाणी गोळा फेक आहे, ठीक आहे। आणि गोळा फेकताना आपल्याला कोणत्या चुकारी करायच्या, गोळा फेकायच्या ते सर्वजण जे आपल्या डिटेलमधले आहेत ते सर्व आपल्याकडे पाहत राहते, तर आपल्याला त्यांच्याकडे पाहताना आपला जो पूर्ण फोकस आहे तर आउट ऑफच्या इकडे असला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि गोळा फेक झाल्यानंतर 5 किलोमीटर रनिंग होतं, 5 किलोमीटर रनिंगला 100-200 असे विद्यार्थी एका दमाने सोडत आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या तुम्ही लवकर त्या ठिकाणी रांगेमध्ये लागताल तर तेवढ्या लवकर तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही जर समजा 2-3 वाजता जर रांगेमध्ये लागले तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी 100 मीटर झालं, त्याचबरोबर गोळाफेक घेतला जाणार आहे, त्याचबरोबर 5 किलोमीटर घेतलं जाणार आहे। आणि जेवढं तुम्ही लेट लागताल 5 वाजता झालं, त्याचबरोबर 4 वाजता झालं, तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी तुमचा 5 किलोमीटर घेतला जाणार आहे, त्यानंतर 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, हे घेतलं जाणार, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिले जर 5 किलोमीटर घेतली तर आपली जेवढी काही हातातली जेवढी काही एनर्जी आहे ते सर्व चालली जाते, तर गोळावर त्यामध्ये मोठा फरक पडते, म्हणजे गोळा जास्त जात नाही, एक लक्षात ठेवा। तर होत तेवढं लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा, अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। आणि 5 किलोमीटर 2.5 किलोमीटर जायचं आहे आणि 2.5 किलोमीटर वापस यायचं, अशी काही प्रक्रिया त्या ठिकाणी आहे। आता सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। तर बार सर्वात पहिले रेल्वे स्टेशनच्या समोर आपल्याला जायचं आहे, रेल्वे स्टेशनच्या समोर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाच्या ज्या पोलिसांच्या जे बसेस आहेत तर त्या बसेस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला येत आहे, आणि त्यांच्या बसेसमध्ये बसून आपल्याला ते सेंटरपर्यंत सोडत आहे, आणि त्या सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया त्या ठिकाणी जे राहण्याची म्हणजे जवळपास 200-300 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला जाताना सुद्धा SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची गाडी घेऊन जाते आणि येताना सुद्धा त्यांची गाडी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. पैसे वगैरे ते घेत नाही, एक लक्षात ठेवा, फ्रीमध्ये सर्वांसाठी सुविधा. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया. आता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे. ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यायचे, जेणेकरून आपलं जे ग्राउंड आहे या ठिकाणी निघणार आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरीचा जो कडाप आहे, अनुसूचित जातीचा जो कडाप आहे, तर हा 93 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला 91 ते 93 आपल्याला घ्यायचेच आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीचे दर तुम्ही असाल म्हणजे ST कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या दरम्यान या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. आणि विजा कॅटेगरीचे दर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 93 ते 95च्या कडाप 93 ते 95च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही भजक कॅटेगरीचे दर असाल तर 93 ते 95च्या आसपास या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा. त्याचबरोबर भजड कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप पाहायला जाणार आहे. भजकाचा सुद्धा 95 पर्यंत कडाप जाणार आहे. विमा प्रचा जो कडाप आहे हा सुद्धा 95 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा या ठिकाणी 93 पर्यंत 91 ते 93च्या आसपास जाणार आहे. SC BC कॅटेगरीचा जो कडाबा हा सुद्धा 93-95 पर्यंत जाणार आहे. आणि ओपनचा जो कडाबा हा 97 पर्यंत जाणार आहे. आणि खेळाडू असेल तर कडाप कमी पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा पण कडाप थोडाफार कमी जाणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांचा पण कडाप थोडाफार कमी जाणार आहे. आणि गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डचा पण कडाप थोडाफार कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची, ठीक आहे. तर जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाइम अंदर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी जे जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवल्या जाते, लवकरच त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी तुम्ही एकदम सकाळी जर समजा 3 ते 4 वाजता जर तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर आपलं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मिळून 9 वाजेपर्यंत संपूर्ण आपलं ग्राउंड या ठिकाणी होतं, अशी त्या ठिकाणची प्रक्रिया आहे. आणि 5 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तर 5 किलोमीटर आपलं रोडानं त्या ठिकाणी होत आहे. रोडानं 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारताना आपल्याला जे एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी घेऊ नका. स्टार्टिंगचे जे राऊंड आहे तर एकदम फास्टमध्ये धावू नका. एकदम तुम्ही जो काही रिदमनं त्या ठिकाणी धावा, म्हणजे एकदम फास्ट धावू नका, एकदम स्लोही त्या ठिकाणी धावू नका, मीडियममध्ये त्या ठिकाणी धावा. आपल्याला 5 किलोमीटर रनिंग मारायचं म्हणजे जो स्टॅमिना आहे तर तो स्टॅमिना आपल्याला पुरवायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी रोडावर आहे. तर बिना बुटाचा त्या ठिकाणी धावू नका, तर बूट घालूनच त्या ठिकाणी धावा. आणि त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग जे विद्यार्थी मिळून आपल्याला एकदम मीडियममध्ये त्या ठिकाणी मारायचं आहे, कारण की स्टॅमिना आपल्याला टिकवायचा आहे शेवटपर्यंत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर 5 किलोमीटर मारताना मागं आपल्याला पाहायचं नाही, कारण की मागं जर पाहिलं तर काही विद्यार्थी त्या ठिकाणी मागं थांबले राहते. तर आपल्याला सुद्धा आपल्या डोक्यात सुद्धा विचार येते की आपणही थांबून जा. तर ह्या काही आपल्याला चुका करायच्या नाही, एक लक्षात ठेवा. आणि ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस त्या ठिकाणी फळ फ्रूट सुद्धा ग्राउंडच्या अंदर सोबत घेऊन जा, जेणेकरून तेवढी काही एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाबद्दल. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्या दिवसात थांबतो. जय हिंद, जय भारत.